हे पा आता ही आपण रेग्युलर प्लाझो काढतो तेव्हा ती सरळ काढतो. आता ही आपल्याला अम्ब्रेला प्लाझो काढायची म्हणून हे 2 भाग घडीवरती आहे आणि हे 1 2 3 4 भाग हे सुट्टे बरोबर. मग इथे काय केलं सीट घेतलं तर चौथा भाग प्लस 2 इंच. हा पण आता हे अम्ब्रेला आहे म्हणून ती जास्त फाकल्या जातं म्हणून 1.5 इंच ऍड करायचं बरोबर. इथं बॉटमला आपल्याला फोल्डिंग मध्ये जाईल म्हणून जेवढी उंची आहे तेवढी पूर्ण घेऊन टाकली 40. हा नंतर वाटल्यास आपल्याला कमी जास्त करता येईल. आणि इथे वरती 3 इंचाची पट्टी वेगळी येईल कारण की आपल्याला 1 इंचाचं इलास्टिक मध्ये सोडायचंय. हा म्हणून ही 3 इंचाची पट्टी आपली त्याच्यावर त्याच्यावर सोडायची तर याच्या खाली 3 इंच आणि मग उंची. नाही इथं फक्त उंची टाकली. इथं फक्त उंची टाकलेली. असं पूर्ण ड्रॉ करून घेतली. इथं तुमची पूर्ण उंची गोल आकारामध्ये. म्हणजे तुम्ही हाफ अम्ब्रेलाचं जसं आपण कटिंग करतो ना त्याच पद्धतीने हाफ अम्ब्रेलाचंच कटिंग आहे हे काहीच नाही बरोबर. आता इथून फोक लेंथ आता इथून फोक लेंथ टाकायची. किती येतोय तुमचा आता सीट घे 41 भागिले 3 मग 13.66 येतं. पण त्याच्यात अर्धा इंचाची मार्जिन म्हणजे 14 बरोबर. मग आता हे वरती 3 इंच सोडून द्यायचं इलास्टिकचं आणि मग हा 14 इंच इथे जाईल. कळलं का. म्हणजे ते जास्त खाली पण नको व्हायला. इथून 1.5 इंच आत यायचं आणि हा असा फोक लेंथचा आकार याला देऊन घ्यायचा. झालं. मग आता हे कापून टाकायचं आपल्याला. तो जॉईंट लगेच काढून घ्यायचा आहे तिथे. दोन जॉईंट केले ना. ठीक आहे. जॉईंट करायला पाहिजे. नाही एकदा समजा. याचा पण थोडा हे वाटतो ना. काय छोटा आहे पण हे कापड जास्त. तो जर राहिला असता ना तर एकदम भारी झाला असता. आता पॅन्ट आपल्याला बसतच नाही. आता हा असाच असा ठेवून घ्या. हे पैसे कमी पडेल तिकडून. कमी पडतो. आला का. तो खालचा कपडा वर ठेवला तर थोडं ओढून घेते. एक मिनिट थांब. ठेवा तो खाली. आता हा खालचा एक वरती काढला म्हणजे आपल्याला जॉईंट काढायचं आहे बरोबर. आला का. आता हे थोडा एक्स्ट्रा येते कारण की इथे अर्धा इंच दाबण्याचं आहे. मग नंतर एकसारखा करून घ्यायचा परत जसं आपण अम्ब्रेलाचं कसं कटिंग करतो. हे करून स्टिचिंग करून पुन्हा आकार देऊन घ्यायचा. अम्ब्रेला प्लाझो जरा हे काढा खालचं. घडी तशीच ठेवा. आपण घेऊ द्यायची. टाचण्या घ्या बरं. हा एक भाग वरतून येईल आणि तो एक भाग खालतून जाईल. लगेच टाचण्या लावून घ्यायची. आणि आता स्टिचिंगला काही नाही 10 मिनिटं स्टिच होऊन जाईल. तिकडच्या बाजूला असं लावून मी 11ला आहे क्लास म्हणून विसरलीच होते. नंतर आठवलं आला. आता आपल्याला पहिले काय करायचंय फोकलेनला पहिले फोकलेनला फोकलेन जॉईन करून घ्यायची आणि मग ते असे मोठे पायात भाग निघेल. इकडचा भाग इकडे निघेल आणि इकडचा भाग मधून परत स्टिच करायची खालच्या बाजूला घ्यायची. याची फोक लेंथ ठेवली. हो याची जॉईन करायची.
जॉईन करून मग दोघी अशी घेऊ मधून मधून हे करायचं. मग नंतरून हा एक सारखा घेर व्यवस्थित बघून घ्यायचा. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, जॉईन देऊन पहिले देते. जॉईंट देऊन द्यायचे म्हणजे सरळ आणि उलटी बाजू तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्याला पट्टी काढून घेऊ वरती. कशाला हो पट्टी काढून घ्या ना 3 इंचाची. याला वरच्या बाजूला इलास्टिक टाकायचंय ना आपल्याला. हे टाकू नॉट टाकली तरी चालेल ना 3 इंचाची घेऊन. नॉट टाका. नॉट इलास्टिकचं ना नंतर सैल होऊन जाईल. बरं ठीक आहे. नॉट टाका. मग थोडी मोठी घेतली पट्टी तरी चालेल. मग वरची नॉडच परवडते इलास्टिक ना. मग इलास्टिक खराब होईल पण पॅन्ट खराब खराब होऊन होते. जाते. हा एवढी बसून जाईल ना तुझ्या बहिणी. सरळ टाका. एवढी घेऊन गेली. हा. बघू इकडे. आता नाडीसाठी आपल्याला एवढं बसतं. एवढं थोडंसं मोठं. पोटाला थोडंसं व्यवस्थित वाटलं पाहिजे. ते माहिती ना नाडीची फिनिशिंग कशी करतो आपण लेफ्यासारखी. अर्धा इंच इथून अशी इथं सोडून द्यायचं, इथून थोडं मारायची. जरा ही ती तयार करून घ्यायची. मी डायरेक्ट सलगाची काढणार होती याच्यात. नाही नको ना, इथे वाकडं आहे ना, क्रॉस आहे ना. नाही नाही ही पट्टी असा हा भाग असा. कपडा वाळायला जाईल. याच्यात पण निघेल हे पा. याच्यात नाडी काढू नये एवढीच हो बरं. काढा.